मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलंय. अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चानं जात जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात आजपासून उपोषण सुरू केलंय. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं आज बाईक रॅली काढत दसरा चौकात धरणं आंदोलन केलं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा समाज बांधव एकवटले होते. त्यांनी रस्त्यावर बसून चटणी भाकरी खात राज्य सरकारचा निषेध केला. राज्य सरकारनं आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी देऊन मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय, अशा शब्दात सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक यांनी संताप व्यक्त केला. मराठ्यांची जणू चेष्टा करायला आलेला आहे. आमरण उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही अशी आम्ही प्रतिज्ञा केली असताना 1 दिवसाची परवानगी देऊन मराठा समाजाच्या जखमेवर तुम्ही काय मीठ चोळता का? याद राखा, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. आज आमचे लाखोच्या संख्येने मराठे तिकडे निघालेले आहेत, परंतु राहिलेले उर्वरित मराठे महाराष्ट्रभर वनवा पेटवल्याशिवाय राहणार नाही आहेत. आमच्या मागण्या काय आहेत की सरसकट मराठा समाजाचं ओबीसीकरण झालं पाहिजे, ओबीसीमध्ये त्यांचं समावेश झाला पाहिजे. मुंबई, हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू झालं पाहिजे. त्याचबरोबर जे न्यायमूर्ती संदीप शिंदेनी ज्या 54 लाख नोंदी कुणबीच्या केल्या त्याची व्हॅलिडिटी झाली पाहिजे आणि त्याला 6 महिने मुदतवाढ आयोगाला दिली पाहिजे. या मागण्या आमच्या आहेत आणि तातडीने या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा मराठा समाज आता माघार घेणार नाही. माघार हा शब्द मराठ्यांच्या अंगात नाही, तो घेतलाही जाणार नाही. दिलीप देसाई यांनी मुंबईतील आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा दिला. या सरकारनं मनोज जरांगे पाटील साहेबांच्या जर केसाला जरी धक्का लावला, किंबहुना माझे लाखो लोक या मराठा आंदोलनासाठी मुंबईमध्ये गेलेले आहेत, त्यांच्यावर चुकून जरी जातीकाठी झाली तर अखंड महाराष्ट्र पेटून उठेल, हे सरकारनं ध्यानात घ्यावं. आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत, असेच राज्यात विविध शहरात, जिल्ह्यात, गावामध्ये लोक आहेत, त्यामुळं सरकारनं याची दक्षता घ्यावी. या आंदोलनात बाबा इंदुलकर, रुपेश पाटील, महादेव पाटील, संजय पटकारे, प्रकाश पाटील, राजू सावंत, शैलजा भोसले, आयेशा खान, संयोगिता देसाई, मीनल मुळे, अनिता टिपुगडे, सविता साळुखे, अवधूत पाटील, अशोक गायकवाड, दत्ता पाटील, शैलेश शिंदे, सरदार पाटील, संदीप ढेंगे आदींसह मराठा बांधवांनी सहभाग घेतला.